नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 21 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, की भारताचे नवीन कॅग कोण बनले आहेत? कॅग अर्थात मित्रांनो कंट्रोलर ऑडिटर जनरल असं त्याचं लाँग फॉर्म असतं. तर ते भारताचे नवीन कॅग कोण बनले आहेत असा प्रश्न आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, के संजय मूर्ती. असं नवीन जे भारताचे कॅग आहेत ते नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. कॅगचा लाँग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि ते बनलेले आहेत के संजीव मूर्ती. अगोदरचे कोण होते? गिरीशचंद्र मुर्मू. आणि यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून करण्यात येत असते मित्रांनो. यांचं कार्य काय असतं कॅगचं? तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या जमा खर्चाचं परीक्षण करणं, तसेच जे काही सरकारी डिपार्टमेंट असतात किंवा सरकारी ऑर्गनायझेशन्स असतात त्यांची ऑडिटिंग करणे आणि त्याचा रिपोर्ट हा संसदेकडे पाठवणे. म्हणजे त्यावरून आपल्याला कळत असतं की वेगवेगळ्या राज्यांनी किती त्यांच्याकडे जमा झाले, किती खर्च झाले, याचं एक प्रकारे हे ऑडिटिंग करण्याचं काम हे कॅग करून केलं जात असतं. तर हे आपल्यासाठी महत्त्वाची नियुक्ती आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच इतर ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, त्यासुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासुद्धा आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत. तर पहिला आहे एस-एस-बीचे प्रमुख म्हणून अमृत मोहन प्रसाद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. बी-एस-एफचे प्रमुख बनले आहेत दलजीत सिंग चौधरी. सी-आर-पी-एफचे प्रमुख अनिश दयाल सिंग. सी-आय-एस-एफचे प्रमुख म्हणून राजविंदर सिंग भट्टी. एन-एस-जीचे प्रमुख म्हणून बी श्रीनिवासन. एस-बी-जीचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा. आय-टी-बी-पीचे प्रमुख म्हणून राहुल रसकुत्र. एन-डी-आर-एफचे प्रमुख म्हणून पियुष आनंद यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच अनुराग गर्ग आहेत, जे अर्थात एन-सी-बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसेच आपले जे काही 3 सैन्य दल आहेत, त्यांचे प्रमुख जे आहेत त्यांच्यासुद्धा नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांना आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच बघा काही दिवसांमागे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की नुकतेच स्पेसएक्सकडून भारताच्या उपग्रहाचे प्रक्षेपण हे करण्यात आले आहेत. त्याचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, GSAT-N2 असं त्या उपग्रहाचं नाव आहे, जे नुकतंच जी स्पेसएक्स कंपनी आहे त्याच्याकडून त्या भारताच्या उपग्रहाचं प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्या उपग्रहाचं नाव आहे मित्रांनो GSAT-N2. नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही उपग्रह आहे त्याचं प्रक्षेपण हे जे अमेरिकेतील खाजगी कंपनी आहे, अंतराळ कंपनी स्पेसएक्स याच्याकडून करण्यात आलेलं आहे. रॉकेट होतं फाल्कन 9 आणि हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे. याचं वजन आहे 4700 किलो एवढं. आणि मित्रांनो, या स्पेसएक्सची मदत भारतानं का घेतली? कारण एवढ्या जास्त वजनाचं जे काही उपग्रह आहे ते अवकाशात सोडण्याचं तंत्र सध्या भारताने विकसित केलेलं नाही. म्हणून आपण स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटची मदत घेतलेली आहे. हा पॉईंट सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. या उपग्रहाला सोडल्यामुळे काय फायदे होणार आहेत? तर यामुळे दुर्गम भागामध्ये कम्युनिकेशन जी सिस्टम आहे ती मजबूत करण्यास मदत होणार आहे. तसेच विमानामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणं शक्य होणार आहे. सध्या आपण जर बघितलं तर विमानामध्ये ज्यावेळेस ते फ्लाईट उडते त्यावेळेस मोबाईल वगैरे सगळं बंद करून टाकण्यात येत असतं. पण यामुळे मोबाईल इंटरनेट वापरणं हे सुरू करणं हे शक्य होणार आहे. तर हे फायदा या उपग्रहामुळे आपल्याला मिळणार आहे. तर हे फायदे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसेच इस्रो जी आपली अंतराळ संस्था आहे भारताची, त्याविषयी सुद्धा माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे.
त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना झालेली होती 1969 साली आणि सध्या अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. त्यासोबतच जी अमेरिकेमधली स्पेसएक्स नावाची खाजगी अंतराळ संस्था आहे, ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्याचे संस्थापक आहेत एलॉन मस्क, जे की टेस्ला या कंपनीचे सुद्धा संस्थापक आहेत. या गोष्टी आपल्याला मागच्या काही परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या आहेत. म्हणून हे पॉईंट्स आपण या ठिकाणी वारंवार तुमच्यासमोर ठेवत असतो मित्रांनो. उद्देश हाच रिव्हिजन करण्यामागचा, की गोष्टी तुम्हाला याच लेक्चरमध्ये पाठ होऊन जाव्यात. तुम्हाला परत त्या गोष्टी करण्याची गरज पडू नये. म्हणूनच आपण वारंवार गोष्टी या रिवाईज करत असतो. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की नुकतेच टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झचा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मॅग्नस कार्लसन याने नुकतंच जे काही टाटा स्टील चेस इंडिया जी स्पर्धा पार पडलेली आहे त्याचा किताब जिंकलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. स्पर्धेचं नाव लक्षात ठेवायचं आहे टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स. त्याचा विजेता ठरलेला आहे मॅग्नस कार्लसन, जो की नॉर्वे या देशाचा बुद्धिबळपटू आहे मित्रांनो. आणि सध्या जागतिक बुद्धिबळ रँकिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. हा सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे अर्जुन एरेगसी, जो की भारताचा बुद्धिबळपटू आहे. त्यासोबतच चेसविषयी आपल्याला इतर गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. जसं भारताचे पहिले चेस ग्रँड मास्टर होते विश्वनाथ आनंद. त्यांची बायोग्राफी सुद्धा आलेली आहे. त्याचं नाव आहे माइंड मास्टर. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच भारताचे सर्वात तरुण असे चेस ग्रँड मास्टर कोण आहेत विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे डी गुकेश. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. वाटलं तर तुम्ही त्या लिहून सुद्धा तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर कसा वाटला तर व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया, की नुकतेच 14वी सीनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप 2024चा विजेता कोण ठरला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ओडिशा हा राज्य. हे जे काही नुकतंच सीनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप पार पडलेली आहे त्याचं विजेता टीम ही ओडिशा संघ ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. विजेता संघ आहे ओडिशा. याचं आयोजन हे तामिळनाडू राज्यामधील चेन्नई या ठिकाणी झालेलं आहे. आणि अंतिम सामना ओडिशा आणि हरियाणा या दोन संघांदरम्यान झालेला होता. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला हॉकी संदर्भामध्ये इतर काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. ते आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं जगामधील सर्वात मोठे हॉकीचे स्टेडियम कुठे आहे तर ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. त्या स्टेडियमचं नाव आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. तसेच हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात हाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर त्यांचं नाव आहे मेजर ध्यानचंद. हे आपल्या भारताचे हॉकीचे जादूगार असं त्यांची ओळख होती. त्यासोबतच हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे मित्रांनो. या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झाली. भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच नुकतेच जे पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये भारतीय हॉकी संघाने भारताला ब्रॉन्झ मेडल हे जिंकून दिलेलं आहे. या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेसाठी. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारांची माहिती जाणून घेण्यासाठी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, KYC असं त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो. जे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे त्या ॲपचं KYC. त्याचं लाँग फॉर्म आहे नो युअर कॅन्डिडेट. आता या ॲपद्वारे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत तर याद्वारे निवडणुकीमध्ये जे काही उभे असणारे उमेदवार आहेत त्यांची माहिती मतदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. मग कोणती माहिती माहिती पाहता येणार आहे तर त्यांच्या मालमत्ता किती आहेत, शिक्षण किती झालेलं आहे, त्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे आहे का, कोणकोणत्या केसेस त्याच्या नावावर आहेत, तर या गोष्टी आपण त्याद्वारे जाणून घेऊ शकतो. तर त्या संबंधामधला हा KYC नावाचा ॲप आहे. ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेसाठी. त्यासोबतच जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग त्याचं कलम आहे 324 ते 329. आणि हे केंद्रीय निवडणूक आयोग काय करतं तर लोकसभा असेल
राज्यसभा असेल तसेच राज्यांमधील विधानसभा, विधान परिषद याच्या निवडणुका घेत असतं. तर हे महत्त्वाचं काम या केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं मित्रांनो. आता सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. त्यासोबतच आपल्याला अजून एक ॲप लक्षात ठेवायचं आहे, जे की केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे. सी व्हिजिल ॲप. ते कशासाठी होतं हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर निवडणुकीमध्ये जे काही गैरप्रकार होतात त्याची माहितीही निवडणूक आयोगाला आपल्याला देता येत असते. मग ते कशाप्रकारे देता येते? तर तुम्ही फोटो पाठवू शकता, व्हिडिओ पाठवू शकता किंवा ऑडिओ क्लिप असेल तर ते सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवू शकता पुरावा म्हणून. त्या संबंधित हा ॲप आहे. हे दोन्ही ॲप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि शेवटी मित्रांनो, जे राज्य निवडणूक आयोग आहे ते काय कार्य करतं? आपल्याला वाटू शकतं, की आता महाराष्ट्रामधील जे काही विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, तर त्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घेतल्या असं वाटू शकतं. पण राज्याच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोग न घेता केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं, हे आपल्याला माहिती असतं गरजेचं आहे. मग राज्य निवडणूक आयोगाचं काम काय आहे? ज्या काही नगर परिषदा, जिल्हा परिषदा असतील किंवा आपल्या पंचायत समिती या खालच्या ज्या काही राज्यस्तरीय लेव्हलच्या ज्या निवडणुका असतात, त्या निवडणुका घेण्याचं काम हे राज्य निवडणूक आयोगाचं असतं. पण विधानसभा, लोकसभा असेल, विधान परिषद असेल, या निवडणुका मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, की नुकतेच विश्व मृदा संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच हे विश्व मृदा संमेलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. कालावधी आहे 19 ते 22 नोव्हेंबर सध्या ते संमेलन सुरू आहे. याची थीम आहे यावर्षीची अन्न सुरक्षेच्या पुढे जाऊन मृदा सुरक्षा, हवामान बदल व पारिस्थितिकी. हे थीम आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि या संमेलनामध्ये कोणकोणत्या गोष्टी चर्चेमध्ये घेण्यात येणार आहेत? तर हवामान बदल व मृदेचा ऱ्हास तसंच मृदेच्या संरक्षणासाठीचे उपाय यावर चर्चाही या संमेलनामध्ये केली जाणार आहे. त्यासोबतच आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, विश्व मृदा दिवस कधी साजरा केले जाते? असं जर विचारलं तर ते 5 डिसेंबरला विश्व मृदा दिवस साजरा करण्यात येतो. हे आपण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच उमा दास गुप्ता यांचे निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अभिनेत्री होत्या मित्रांनो त्या उमा दासगुप्ता आणि त्या चित्रपट क्षेत्राशी संबंधित होत्या. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. उमा दासगुप्ता यांचं 84व्या वर्षामध्ये निधन झालेलं आहे. आणि जे सत्यजित रे होते मित्रांनो, त्यांच्या पहिल्या चित्रपटामधल्या या अभिनेत्री होत्या. त्यांचा चित्रपट होता पाथेर पांचाली, सत्यजित रे यांचं. त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. म्हणून त्यासाठी प्रसिद्ध होत्या. आपल्याला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे, उमा दास गुप्ता. त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर काल ज्या काही आपण चालू घडामोडी दिल्या होत्या किंवा घेतल्या होत्या, त्याचा या ठिकाणी आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता. नुकतेच देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला. तो कोणत्या राज्यात आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, छत्तीसगड या राज्यामध्ये देशातलं 56व्या क्रमांकाचं नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच प्रकाशित मोडियालॉग कन्व्हर्सेशन फॉर विकसित भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, डॉक्टर आश्विन फर्नांडिस. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच मेन ई चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, फिलिपिन्स या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच भारताची पहिली लांब पल्ल्याची हायपरसोनिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. त्याची मारा करण्याची क्षमता किती आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 1,500 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच क्लायमेट ट्रेस रिपोर्टनुसार सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारे शहर कोणते ठरले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, शांघाय. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, की नुकतेच लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणते सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, द फेबल. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच नो युअर मेडिसिन ॲप कोणी लॉन्च केले?
आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, खेळ आणि युवा मंत्रालयाकडून हे नो युअर मेडिसिन ॲपचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण काल एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे याचं उत्तर हे डिटेलमध्ये त्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. तुमचा अभ्यास यामधून दिसून येतो, की किती डिटेलमध्ये तुम्ही त्या चालू घडामोडींचा अभ्यास करता. आणि ज्यांना उत्तर माहिती नाही, त्यांना आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण अतिशय सोपा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे काही इतर स्टडी मटेरियल आहे ते टाकत असतो. म्हणून त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन